नमस्कार. आज आपण आलो आहे डोंगरोली हे लेणं पाहण्यासाठी. डोंगरोली हे लेणं इथं माणगाव तालुका जिल्हा रायगड पाठीमागं पाहू शकतोय. या ठिकाणी लेणं आहे. येण्यासाठी मार्ग खडतर आहे. समोर जर पाहिलं तर हा असा या लेण्याला येण्याचा मार्ग आहे. तो घाट खाली दिसतोय. घाटातून आपल्याला बरंच पायपीट करत तिरकं यायचं आहे आणि वरील बाजूस लेणं आहे. शेवटच्या टप्प्यात खडी चढाई आहे आणि हे असं डोंगरोलीचं लेणं कोरीव लेणं आहे. चला आत पाहू आपण. माणगाववरून रोड आला आहे हा व असाच हा श्रीवर्धनला गेलेला रोड आहे. भसळा श्रीवर्धन. व आपणाला डोंगरोली गावात मोरबे वरून आल्यानंतर हा साईतून रस्ता गेला आहे आपल्या लेणीकडं. या ठिकाणी आपण गाडी लावून लेणीच्या दिशेने जात आहे. 10 ते 15 मिनिटाची चाल आहे. डोंगरोली लेणं पाहण्यासाठी आपण आता जात आहोत. बघा या अशा झाडातून आपल्याला रस्ता काढत लेण्यापर्यंत पोहोचायचं आहे. वरच्या बाजूस लेणं आहे. रस्ता व्यवस्थित आहे. पाठीमागच्या वेळेस आपण रस्ता चुकलो होतो, परंतु यावेळेस आपण व्यवस्थित अशा मार्गाने लेण्यापर्यंत जात आहे. लेण्यापर्यंत जाण्यासाठी पायथ्यापासून साधारण अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. असा मार्ग गेला आहे. पाठीमागच्या वेळेस आपण चुकीच्या रस्त्याने गेलो होतो, त्यामुळे खूप झाडीमध्ये गेलो आणि शेवट आपणाला ते लेणं सापडलंच नाही. परंतु हा जो रोड आहे व्यवस्थित असा रोड आहे. वाट मळलेली आहे अगदी पायथ्यापासून. त्यामुळं आपणाला लेण्यापर्यंत जाण्यासाठी काही अडचण येणार नाही. रायगड जिल्ह्यामधील अजून एक आपण अपरिचित लेणं पाहायला जात आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. पुण्यापासून साधारण 130 किलोमीटर अंतर पार करून आपण आलो आहे. झाडी बघा, पूर्ण झाडी आहे. तर सावध आणि काळजीपूर्वक यायचं आहे. ठीक आहे, या रोडने आपण जाऊ. वाट तर मळलेली दिसते, त्यामुळे अजून तरी काही अडचण वाटत नाही. डोंगरोली लेणीचा रस्ता प्रॉपर असा नाही, त्यामुळं जो रस्ता दिसेल त्या रस्त्याने फक्त वरच्या बाजूस मी जात आहे. रोडपासून जवळच आहे, परंतु सापडणं खूप मुश्किल आहे ती लवकर लेणी. आता जवळपास अर्धा तास होऊन गेला
लेणी शोधतोय, परंतु रस्ता तर काही अजून सापडला नाही. नशीब एप्रिल महिना आहे, त्यामुळं गवत वगैरे जळलं आहे. पाठीमागच्या वेळेस मी फेब्रुवारी महिन्यात आलतो, त्यामुळे इथं अतिशय घनदाट जंगल होतं. झाडी गवत अडचण खूप होती, त्यामुळे चढता येत नव्हतं. परंतु आता एप्रिल महिना आहे, एप्रिलची आज 20 तारीख आहे, त्यामुळं गवत वगैरे जळले. बघू, शोधायची तर आहेच लेणी आपणाला. त्याच्या बाजूस रस्ता दिसायला लागला आत्ताच आपणाला, परंतु लेणीचं काय नाव मागमूस काय दिसाना अजून. बघू, शोधून तर काढायचीच आहे आपणाला कोणत्याही परिस्थितीत. कारण अगोदर एकदा आपणाला चकवा भेटला आहे, एकदा हुकला चान्स आपला, परंतु यावेळेस सोडायचं नाही. यावेळेस लेणी पाहिजे निर्धार करून आपण आलोय घरून. पुण्यापासून म्हणजे हडपसर मांजरीपासून हे अंतर 134 किलोमीटर अंतर आहे. बघा, पूर्णतः असा रस्ता दिसतोय आणि खाली खूप झाडी. पावसाच्या दिवसात अगदी मार्च महिन्यापर्यंत या ठिकाणी भरपूर प्रमाणात झाडी असते. मार्च नंतर या ठिकाणी आला तर ते सोयीस्कर होईल. कारण आताही पाहतोय आपण गवत जाळलंय, तरीसुद्धा आपण फांद्या तोडावे लागतात आपणाला. वरती खडक दिसतोय, त्या दिशेने जाऊ. नाही, अजून नाही. ठीक आहे, शोध मोहीम कंटिन्यू ठेवायची आपली. पण ह्याच डोंगरात आहेत आणि तीच वाट आहे. या गळीमध्ये तर नाही, बहुतेक त्या समोरच्या गळीमध्ये असू शकतो. चला त्या दिशेने जाऊ. सोबत कोणतरी असेल तर चांगलं होईल. इथं नाही, डोकरांनी इथं माती उकरलेली भरपूर ठिकाणी पाहायला भेटते. शोध मोहीम थांबवायची नाही आपण. अर्धा तास झालं शोधतोय. खाली झाडी बी आहे खूप, गवत जाळलंय, त्यामुळे भीती कमी राहते. पाहू शकतोय सकाळी 9:30 वाजता घामाघूम. पूर्ण या बाजूला आपण आता आलोय. याही ठिकाणी नाही, आता पुढच्या घडीत बघू. तिथं आहे का बघू. तिथं असावी 100%. या ठिकाणी सुद्धा नाही. फायनली लेणी सापडली. ते बघा, तिथं लेणी आपली. जवळपास पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर डोंगरोली लेणी आपणाला भेटून गेली. तिथं पहा, खूप खडतर आहे मार्ग, परंतु आपण लोच जाताना व्यवस्थित आणि पूर्णतः मार्ग दाखवतो. घाईतून वर यायचं आपणाला.
डोंगरोलीच्या लेण्यामध्ये छोटं खाणी लेणं आहे, परंतु लेणं म्हटल्यावर येणं भागच आहे. हे बघा, पाऊण तास आपली पायपीट झाली, परंतु फायनली लेण्यापाशी पोचून गेलो. डोंगरोलीचं लेणं आलो आपण इथं. हे बघा, डोंगरोली लेणं हे पाहू शकतोय असं. एवढं असं लेणं आहे. येण्यासाठी अर्धा तास, पाहण्यासाठी 10 मिनिट पुरेशी होऊन जातील या लेण्याला. डोंगरोली लेण्याचा हा आतला भाग पाहू शकतो. आत एक रूम आहे आणि त्याच्या आत थोडंसं केलं काय दिसतं इथं. इथं डुक्कर वगैरे बसत असावेत. हा एक रूम आहे आणि आपण उभा आहे तो एक रूम. 2 रूम आहेत इथं. हे पाहू शकतो इथं असं वल दिसत आहेत. आपणाला हे लेणं शोधण्यासाठी 1 तासाची वेळ गेली आणि पुन्हा आपण रोडवर गेलो, परंतु रोडवर बराच वेळ थांबून सुद्धा कोणी आलं नाही, आपणाला म्हणजे भेटलं नाही. त्याच्यामुळे आपण पुन्हा वर आलो व शोधत शोधत या लेण्यापर्यंत पोहोचून गेलो. चला, दरवाजा पाहिला तर खूप कलात्मक हा दरवाजा दिसतो. लेणं पाहिलं आणि आता आपण खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत. ह्या गाडीतून आपण खाली उतरू व जसा मार्ग मिळेल त्याप्रमाणे मार्ग शोधत खाली उतरू. बघा, हे असं लेणी. रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लेणी पाहायला भेटतात. त्याच्यात खडसांबळे, ठाणाळे, कोंढाणे या प्रमुख लेण्या आहेत. तसेच गांधारपाले याही प्रमुख लेणी आहेत. 4 महत्त्वपूर्ण लेणी आहेत. तसेच गांधारपालेच्या पूर्व आणि दक्षिण आणि उत्तर बाजूस मोहाप्रे व साहिलनगर याही एरियामध्ये लेणी आहेत. मोहाप्रेच्या लेण्यावर शिलालेख आहे. या अशा घळीतून वर यायचं या, त्याच्यामुळं खूप सावध यायचं आहे. रस्ता पूर्ण दाखवणार आहे वर येण्याचा. जास्त वेळ नाही लागणार, परंतु सापडत नाही लवकर लेणं हे. सोबत आपल्या ग्रुप असेल तर व्यवस्थित होईल, कारण ग्रुपमध्ये शोधण्यासाठी आपणाला मित्र वगैरे असतात, कोण नाही कोणतरी शोधून होतं. आता आपण ह्या अशा रस्त्याने खाली उतरू. बघा, इथं वरती लेणं आहे. ते आता लेणं पाहिलं आणि ही अशी पायवाट दिसते आपणाला मळलेली. ह्या अशा पायवाटेने आपण खाली उतरू, म्हणजे आपणाला खाली उतरण्यास या ठिकाणी व्यवस्थित मार्ग शोधून भेटून जाईल. हाही मार्ग आहे, परंतु झाडी खूप आहे, तर हा थोडासा मळलेला रस्ता वाटतोय. त्याच्यामुळं आपण ह्याच रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करू. असा रस्ता दिसतो इथं. आपण इथून वर गेलो होतो ते पहा, तिथं लेणं आहे समोर, त्या ठिकाणी लेणं आहे. खाली उतरून घेऊ पटकन. महाडमध्ये भरपूर लेणी पाहायला भेटतात आपणाला. गांधारपाले किंवा मोहाप्रे, साहिलनगर तसेच घोळ याही गावात आहे. आपण
वरील रस्त्याने गेलो तर ते सोयीस्कर होईल. तसंच पुढं खाली उतरू. एकदा झाडीत शिरल्यानंतर आपण वरच्या टॉपच्या बाजूला येण्याचा प्रयत्न करा व नंतर प्रयत्न करून नंतर लेणं शोधलं तर ते व्यवस्थित होईल. कपारीमध्ये लेणं आहे ते व्यवस्थित अशा, परंतु त्या ठिकाणापर्यंत अडचण झाडी असते खूप. दहा मिनिट लेणं पाहिला पुरेसे होऊन जातात, परंतु शोधण्यासाठीच खूप वेळ जातो. आलोय आपण आता. जी पायवाट आहे मळलेली अशी, त्या पायवाटाने खाली उतरू. अगोदर कोणतरी गावकरी किंवा ट्रेकर लोक वगैरे येऊन गेले आहेत, त्यामुळं थोडीशी पायवाट मळलेली दिसते. बघा, गळाईतून आलं तर ते आहे ठिकाणावरनं लगेच पोचून जातो. बघा कसं जायचं इथून पुढं. आता वरच्या बाजूने जाऊ. वरचा भाग तुम्ही नाही खाली उतरायचा मला, अजून असं सरळ चालत जाऊ. वाटतं खूप असते तो. अगोदरचा व्हिडिओ जर पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये आपण लेणं अर्धवट सोडून गेलो होतो. वाट बी बघा कशी एकदम निमुळती, आणि ती बी उन्हाळ्याच्या दिवसापुरती. पावसात पूर्ण झाकून जाते. आधी उतरायचं आपल्याला. आता रोड दिसायला लागला आपला, हायवे श्रीवर्धनला गेलेला. आता आपण दिसेल त्या रस्त्याने खाली उतरून घेऊ रोड. मी मगाशी तिथून आलो होतो वरती. असंच खाली उतरू आपण. थोडा त्रास आहे परंतु पोचून जाऊ लगेच. रस्ता खराब आहे त्याच्यामुळं तुम्हाला डायरेक्ट आता खाली गेलं शूटिंग दाखवतो. इथली दाखवता येणार नाही. दिसायला लागले आता. सावध उतरायचं. आता आपण ह्या बाजूने उतरू खाली. वरती गेल्यानंतर कड्याच्या दिशेने आपल्याला चालत राहायचं आहे खिडक्या बाजूने. हो ना. कुठून जाऊ खाली आता. असं होतंय, असं होतंय, रस्ता सापडत नाही. खड्या रस्त्याने आपण खाली तर पोचून गेलोय. आता आपणाला रस्त्याने बाहेर पडू. बघू बाहेर पडल्यानंतर आपण योग्य मार्गाला लागू. करवंदाची झाडं, काळी मैना बघायचं. जाता येईन आता काय करायचं. काळी मैना त्रास देते. काळी मैना भरपूर पण खायला नाही अजून. रस्ता चुकलो आपण थोडंसं. ठीक आहे, काही हरकत नाही. वाट काढू आणि खाली रस्ता दिसायला लागला आपल्याला आता. हो
रस्ता दिसायला लागला म्हणजे टेन्शन नाही. त्याच्यात मी एकटाची झालंय सर्व, त्यामुळे भीती नाही, परंतु विचू टाकायची राहते भीती. त्या बाजूने दिसतोय रस्ता, बाहेर पडू फक्त म्हणजे इथं गाडी खूप येऊ, त्यामुळं आता इथनं कसं बाहेर पडायचं. खाली घेतलं तर झाडी, समोर रस्ता दिसतोय परंतु वाट नाही जायला. इथून वर चढलो आपण, आलोय खाली आपण आता बऱ्यापैकी. हे बघा जाऊन येऊन 1 तासाचा ट्रेक आहे, परंतु खूप खडतर आहे. आलो आपण गाडीपाशी आपल्या. हडपसर मांजरी म्हणजे आमच्या माझ्या घरापासून हे साधारण अंतर 134 किलोमीटर बरोबर भरलेलं आहे. आता आपणाला तळा या ठिकाणी जायचं आहे. असा रोड आहे. आता 10 वाजले, त्यामुळे उन्हाचा त्रास जाणवण्यास सुरुवात झाली आहे आणि गाडीपाशी पोचून गेलो. खालून पाहिलं तर आपणाला हे लेणं बिलकुल पाहायला भेटत नाही जोपर्यंत आपण त्या लेण्याच्या तोंडापर्यंत जात नाही. ह्या अशा घाटातून हा माणगाववरून आलेला घाट आहे आणि असा श्रीवर्धन म्हसळाला गेलेला रोड आहे. आपण माणगावरून आल्यानंतर घाटाच्या मध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण गाडी लावली. हे आंब्याचं झाड आहे. ह्या आंब्याच्या झाडापासून वर जायचं आहे आणि वर गेल्यानंतर असंच आपणाला ह्या अशा आडव्या रस्त्याने चालत राहायचं आहे. 15 ते 20 मिनटाची खडी चाले आणि काटेरी झाडं आहेत. सावध जा. कोणतरी सोबत असेल गाईड वगैरे तर सोयीस्कर होईल. धन्यवाद.